नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 16 एप्रिल 2026 आणि मी माझ्या शेतामध्ये काय झालं, खूप लोकांचे प्रश्न येलेत की हे एल निनो लानिना नेमकं काय. तर त्याच्याबद्दल माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे, मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. हे मुद्दाम स्पेशल चांगला व्हिडिओ आहे का, कारण की एल निनो लानिना विषयी इतकं सविस्तर तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही. तर तुम्हाला सांगतो, याच्यावर मी खूप अभ्यास केलेला आहे. तर याच्याविषयी मी सांगणार आहे नेमकं एल निनो असल्यावर पाऊस पडतंय का आणि लहान निनाबद्दल पाऊस पडतंय का, याची सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्ही हे निश्चितपणे ऐकावी, कारण की हे काय झालं, तर काय होईल की महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत ते एल निनो म्हणलं की त्यांना वाटायला दुष्काळ पडता आणि लहान निना म्हणलं की पाऊस पडणार, असं त्या लोकांच्या मनात भीती आहे. म्हणून मी हे संपूर्ण व्हिडिओ स्पेशल शेतकऱ्यासाठी सगळ्यांना हे एल निनो नेमकं काय आणि लहान निना काय आणि याचा खरंच पाऊस पडतंय का आणि नाही पडतंय का ह्याचा सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं. तर एल निनो आणि ला निना हे दोन मुळातच स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत. याचा अर्थ नेमका ठाऊक नसला तरी याचा आणि पावसाचा कुठंतरी संबंध आहे असं प्रत्येक जणांना वाटतं. पण एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडणार अशी प्रत्येक जणाच्या मनात भीती आहे आणि ला निना उद्भवला की पाऊस पडणार आहे असं प्रत्येक जणांना वाटतं. पण यात काय तथ्य हे सगळ्यात महत्वाचं जाणून घेणे गरजेचं आहे. म्हणून म्हणतो एल निनो च शब्दशः मराठीत नाव होतं बाळीशू. बाळीशू हे नाव पडण्याचं कारण की एल निनो ख्रिसमसच्या सुमारास उद्भवतो आणि ला निनाचा अर्थ सुकन्या. सुकन्या म्हणजे कन्या, कन्या म्हणजे लक्ष्मी. ला निना उद्भवला की पाऊस जास्त होतो, लक्ष्मी शेतकऱ्याच्या घरात येते, म्हणून त्याला नाव ला निना. पण ही केवळ घटना नाहीत, नावं नाहीत, तर त्या समुद्रातील आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या प्रक्रिया आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला जो प्रशांत महासागर आहे त्याचं तापमान काय असतं, सरासरी इतकं वाढतं. ही तापमान वाढ हळूहळू प्रशांत महासागराच्या बऱ्याच मोठ्या समुद्रावर पसरते. जेव्हा समुद्राचं तापमान अर्ध्या अंशानं वाढतं तेव्हा सौम्य एल निनो झालं असं जाहीर केलं जातं. ही तापमान वाढ 2 अंशानं वाढली तर त्याला अतितीव्र एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं. मध्यंतरी एल निनो तीव्र अतितीव्र असा